रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोडे पाटील, फळबाग सोबती योगेश मस्के सरांसोबत. आज आपण बदनापूर तालुक्यामध्ये गेवराई या गावी आलेलो आहोत. सतीश पुंगळे सरांचा हा बाग आहे आणि आपल्यासोबत आहेत गणेशराव कोठाळे. या बागाचं सगळं नियोजन तेच करतात. मस्के सर, आपण या बागेमध्ये डिसेंबरमध्ये आलो होतो, त्यावेळेस इथली काय स्थिती होती? नमस्कार राम राम. शेतकरी मित्रांनो, नमस्कार गणेशराव. आम्ही जे मला वाटतं नोव्हेंबर का डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये हां ज्यावेळी आलो होतो त्यावेळी बागेमध्ये कशी स्थिती होती? या बागेमध्ये आता आमचे जवळपास 350-400 झाडं आहे. 380 ते 400 झाडं होती. हे जुना बाग आहे आमचा, जवळपास 15 ते 20 वर्षाचा. तर आम्ही आतापर्यंत याच्यात नियोजन करून समजा आम्ही असं यात ठरलं होतं, हा बाग आता काढून टाकायचा. अच्छा, उपटून टाकायचं होतं. कारण की मागच्या वर्षी मंगो आला किंवा मग नियोजन आलं, भाव नाही भेटला, याला माल लागून पण टिकत नव्हता. बरं. मग ज्यावेळेस तुम्ही आले तर तुम्ही आम्हाला विश्वास दिला का बा हा बाग राहू द्या, आम्ही तुम्हाला याचं नियोजन करून सनी उत्पन्न काढून देऊ. आम्ही ज्यावेळी आलो होतो त्या बागेमध्ये काडीचं प्रमाण भरपूर काडीचं होतं. प्रमाण खूप होतं. बागेमध्ये पिवळसरपणा भरपूर आलेला झाडाला होता. पण अशी मरगळ आल्यासारखी झाली आहे होती. ना? तर तुम्ही त्याच्यामुळे उपटायचे त्याच्यामध्ये कंडिशन उपटायचं होतं आम्हाला. आम्ही जेव्हा थांबवलं, आता सगळी आपली झाड संख्या किती? सगळे 2000 झाडं आहेत. 2000 झाड संख्या, बरोबर. त्याच्यामध्ये आपली ही जी बाग आहे ही 15 ते 16 वर्षाची. हो, 15-16 वर्षाची. एक बाग आहे 6 ते 7 वर्षाची आणि दुसरी बाग आहे ती 6व्या वर्षाची आहे 6व्या वर्षाची. 5 वर्ष कंप्लीट झाली आहे ना. हो. सगळी झाड संख्या आता ती 6व्या वर्षातली 800 का 700 झाड आहे काहीतरी. ते 800 झाडं आहे ते, हा. आणि 400. हा, हे 400 झाड आहे ना. आणि बाकी ही झाड संख्या. तिकडे खाली पण अजून 2 झाडं आहेत, 2 बगीचे आहेत. तिथं बी बरं ते बी 250 झाडं आहेत. बरं. आता आम्ही ज्यावेळी सरांना आणि तुम्हाला बोललो होतो या झाडावर आपण काम करू, आपण नियोजन असं केलं होतं की सरांकडून आम्ही वर्षभर टाईम घेतला होता. एक वर्षभर आपल्याला वेळ लागेल झाडांना सुधारायला, परंतु हे झाडांचे स्टोरेज चांगलं होतं, जुनी झाड होती आणि त्याला फक्त एक योग्य नियोजन लागत होतं. हो, ताण अवस्थेत काय नियोजन लागत होतं त्या पद्धतीत. आणि जेव्हा आपण नियोजन चालू केलं त्यानंतर आपण जेव्हा ताणातल्या फवारण्या वगैरे घेतल्या, झाडांना ट्रेस चांगला आला, हो. बरोबर आहे. आणि झाडामध्ये बदल पण दिसायला लागले भरपूरसे. आणि त्यानंतर जो ट्रेस होता आणि आपण पाणी व्यवस्थापन केलं, पाणी नियोजन केल्यानंतर झाडामध्ये फूट चांगली निघाली, फूट चांगली झाली, क्वालिटी झाडं चांगली आली, पान चांगलं झालं, म्हणजे झाड सुधारायला चालू झालं. मग ती फूट चांगली दिसायला लागली. मग आपण त्या आंब्याच्या नियोजनाकडे जास्त त्याच्यात भर दिला. अगोदर आपण झाड डेव्हलपमेंटकडे जाणार होतो, पण फूट चांगली होती, झाडामधलं स्टोरेज चांगलं निघालं आणि बहार नियोजनाकडे मग आपण त्या पद्धतीनं गेलो. तर त्याची स्थिती आज अशी दिसते, झाडामध्ये सेटिंग चांगली आहे, कुठं गळ नाही आहे आणि झाडांची पान संख्या वाढून गेली, पानांची साईज वाढून गेली आणि ग्रीनरी वाढून गेली, आहे की नाही. तर आता बाकीचे जे झाडं आहे तिकडे काय बदल झाले? तिकडे चांगले झाले मागच्या वर्षीपेक्षा. आता त्या झाडांमध्ये आम्ही बघितलं जे 400-500 झाडांचा जो प्लॉट आहे आपला, याच्या पलीकडचा जो दाखवू आपण व्हिडिओमध्ये, तो लांब आहे भरपूर, तिकडे जाणं शक्य नाही, पण हा जवळचं दाखवू. त्या झाडामध्ये पण आम्ही बघितलं त्यावेळी तिथं पण पान संख्या कमी होती, पिवळसरपणा होता. आता पान कसं झालं, त्याची क्वालिटी कशी झाली, फूट कशी आहे, ते पण आपण व्हिडिओमध्ये दाखवू. पण आता तुम्ही जे आमच्यावर विश्वास ठेवला किंवा सरांनी जो विश्वास ठेवला, याच्यामध्ये आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय ग्रोथ वाटते, तुमच्या बागामध्ये काय बदल वाटतात ते 3-4 महिन्यामध्ये? कारण तुम्ही पण भरपूर दिवसाची बाग करता, आज 15-20 वर्षाची बाग आहे, सर पण भरपूर दिवसाची मोसंबीमध्ये खर्च करताय. तर याच्या तुलनेत किंवा मागच्या वर्षीच्या तुलनेत, मागच्या वर्षी सगळं उत्पादन किती झालं होतं आपलं? मागच्या वर्षी तर आम्हाला सरळ 0 वरती चालतोय मागच्या वर्षी. अच्छा, हा तरी पण एक टनेज मध्ये किती किती माल टनेज? निघाला होता? टनेज मध्ये तरी 15 टन निघा, 15-20 टन सगळ्या निघा. झाडांमध्ये? सगळ्या झाडं. बरोबर आहे. हो. आणि ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीतला फक्त आम्हाला एक फरक सांगा, आपल्या शेतकऱ्यांना हे लक्षात यायला पाहिजे की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 70-80% फरक चांगला आहे आम्हाला, आमच्या अनुभवानुसार. बरं, म्हणजे झाड पण सुधारलं, झाडं पण चांगले आहे आणि आणि फूट कशी आहे? पण चांगली, फळ पण चांगली. बरं झाडाची क्वालिटी खूप एक नंबर आहे यावर्षी. अच्छा. सर नाही, सर येतो सर येतात 8-15 दिवसाला. बघतात बागेत, चक्कर मारतात. काय सरांची प्रतिक्रिया? सरांची पण चांगली प्रतिक्रिया आहे. हा, ते कारण काय होतं, दिसल्यावरती जे होतं ना. सर नोकरी पेशा आमची आतापर्यंत भेटच झाली नाही सरांची. त्यांची आणि आमची भेट नाही. अच्छा. जेव्हा आम्ही येतो तेव्हा ते नसतं, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ते बोलणं होत नाही बागेवर, असंच फोनवरच बोलणं होतं. मग आल्यावरती आम्ही त्यांना सगळं सांगून देतो, मार्गदर्शन समजा म्हणजे असं कसं औषध केलं, काय केलं सगळं हा, त्याला फवारण्या दाखवून कशा देतो. झाल्या, ज्यावेळेस खताचं कसं व्यवस्थापन झालं, पाणी व्यवस्थापन काय चालू आहे, हे सगळं नियोजन आम्ही नियोजन करत होतो, पण समजा ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आमच्याकडून होत नव्हतं. समजा असं काय फरक वाटला बरं तुम्ही? आम्ही जे सांगतात 4 महिन्यात आणि तुम्ही मागच्या वर्षी जो भाग पडला, दोघांमध्ये काय फरक? काय वाटला?
ह्याच्यामध्ये खूप चांगला फरक आहे आता, कारण तुम्ही जे सांगताय ते वेळोवेळी योग्य सांगताय आणि आम्ही कसं कधी त्याला समजा नियोजन नसताना कोणतं काम चुकीचं असं होत असेल आमच्याकडून अच्छा. तसं तसं हा म्हणजे तुम्हाला झाडांचा ताण ओळखता आला नाही, हां. पाणी व्यवस्थापन नव्हतं, कारण तुम्ही असं पाणी फोडत नव्हते. हां. हे तुम्हाला आम्ही यावर्षी तयारी करायला याला लावली. मोकळंच पाणी देतो आम्ही, ते वरच्या झाडाचे त्याला ठिबक द्यायचं. त्याला ठिबकवर बाग फोडायची, म्हणजे ठिबकवर. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नियोजन होतं. ते आपल्याला जमिनीनुसार, झाडाच्या कंडिशननुसार आणि पाणी व्यवस्थापन बहारामध्ये जर योग्य झालं तर फूट पण चांगली पण निघते चांगली बागेत. आणि त्याचे परिणाम काय होतात मग तुमचं, जर आता आपण जे सुरुवातीपासून पाणी व्यवस्थापन चालू ते आजही एवढी सेटिंग झाली तरी पण आपलं तेच आहे. तेच आहे. त्याच्यात कुठं बदल केले नाही, त्याच्यामुळे कुठं गुंडी गळही झाली नाही, सेटिंग चांगली झाली, झाडांची ग्रोथ चांगली आहे, पानांची साईज चांगली आहे. आणि पानांची साईज चांगली म्हणजे झाडामध्ये अन्न निर्मिती पण चांगल्या पद्धतीने होती. आणि त्याच्यामुळे झाडांचा विकास कुठं थांबत नाही. बरोबर. बरं गणेशराव, एक डॉक्टर म्हणून आमचं काम असतं योग्य वेळ सांगणं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं असतं सांगितलेल्या गोष्टी टायमावर करणं. तर याच्यामध्ये सरांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी आणून देणं आणि तुम्ही टायमावर करून घेणं, याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. आम्ही तुमच्यावर 100% विश्वास टाकलेला आहे का आम्ही तुम्ही जसं सांगशाल तसं त्या पद्धतीनुसारच आम्ही नियोजन करतोय. तुम्ही जर सांगितलं समजा 8 दिवसात याची फवारणी झालीच पाहिजे, तर आम्ही 100% असा प्रयत्न करतो त्याच वेळेस ती फवारणी झाली पाहिजे. आम्ही त्याच्या पुढे जाऊ देत नाही वेळ. तुम्ही जर सांगितले 2 दिवसात तुम्हाला ही फवारणी करायला लागेल, तर आम्ही ते औषध जमा करून, तुम्ही जे औषध देतात ते आणि आमचे जे बाहेरचे असेल ते औषधांना आम्ही त्या 2 दिवसामध्येच पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता डिसेंबरमध्ये आम्ही ज्यावेळेस ह्या जुन्या झाडांचं नियोजन सुरू केलं होतं, सुरू तर सगळ्याचं केलं होतं पण जुन्याचं वेगळं केलं होतं. त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये होतं की झाडाला एकदा सुधरवायचं, पान संख्या वाढवायची आणि त्याच्यावर आपण मिरग्या धरू. पण जानेवारीमध्ये आपण पाणी फोडलं, त्यानंतर मग गुंडी दिसायला लागली. जे आपण ताणामध्ये जर ताकद भरली, हां. जी ताकद दिली ना आपण फवारण्यामधून ताणाच्या अवस्थेमध्ये, त्याच्यामुळे काय झालं, झाडामध्ये स्वतःची ताकद भरपूर होती. जुनी झाडं आहे, त्याच्यात क्षमता होती माल काढायची, साईज करायची, क्वालिटी करायची, पानांची साईज वाढवायची, पान संख्या वाढवायची, फळफांद्या वाढवायची. त्यामुळं काय झालं, आणि त्याचसोबत मग फवारण्याचं अन्नद्रव्याचं योग्य नियोजन झालं, नंतर पाणी व्यवस्थापन चांगलं झालं, खताचं व्यवस्थापन चांगलं झालं. त्याचे परिणाम काय दिसले, जी आपल्याला वर्ष 6 महिने लागणार होते झाड सुधारायला, ती 4 महिन्यामध्ये चांगली ग्रोथ दिसायला लागली त्याच्यात. आणि सोबत आता उत्पादनाची एक उत्पादन अपेक्षा. आहे पण एक आपल्याला एक चांगल्यापैकी सेटिंग झाडामध्ये, एक म्हणजे नवीन झाडांसारखी सेटिंग वाढते. हो. कुठं गुंडीची गळ वगैरे नाही खाली, तुम्ही पण पाणी व्यवस्थापन योग्य केलं नाही, पाणी कुठं चेंजेस केलं नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला ते सगळं ते घडून आलं, सगळ्या गोष्टी कमी वेळेत साध्य झाल्या. आपण बाकीची बाग पण बघूयात, हा, जे जवळचं आहे तिकडे सांगितलं जाऊयात. आम्ही तसं 100%च काम केलंय. तसं आम्ही आमच्या मनानं काही म्हणजे असं तुम्ही जर सांगितलं याच्यानंतर करून पाहू, पाणी नंतर इकडे बंद करून तसं सोडू, तसं करत नाही आम्ही. हा, जे सांगितलं हा, ते ते- वेळेवर चालू, त्याचेच परिणाम कारण की दिसतात आपल्याला. आम्हालाही समजा रिझल्ट घ्यायचा आहे, उत्पन्न हा. घ्यायचं आहे, मग तुमचं ऐकावंच लागेल ना आम्हाला. बरोबर आहे. आणि आता बरं, आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा, मग आपण ते 2 बाग दाखवू आणि व्हिडिओ बंद करू. शेवटचा एक प्रश्न आहे की आता जे आतापर्यंत 4-5 महिन्याचा जो आपला 3-4 महिन्याचा जो संपर्क आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आता बाकीच्या ठिकाणापेक्षा आणि तुमच्या बागेत झालेले बदल, आणि आम्ही जे सांगतो ते योग्य आहे की नाही, की तुमच्या बागेत मागच्या वर्षीपेक्षा किती टक्के बदल झाले, एवढं फक्त एकदा शेतकऱ्यांना सांगा. मागच्या वर्षीपेक्षा आमच्याकडे 100% बदल आहेच. आणि आमच्या शेजारी पण बगीचे आहे, आणखी दुसऱ्याची बाग आहे शेतकऱ्याची. त्यांनी समजा केलं नाही केलं तर त्यांच्याकडे एवढी फूट झालेली नाही त्यांच्या बगीच्यावर. बरं. आणि पानं वगैरे, पानं बिन- बागांचं कलर वगैरे कसं, आपला 1 नंबर कलर आहे. म्हणजे झाडामध्ये आम्ही या 4 महिन्यात केलेले जे काही कामं आहे किंवा तुम्ही केलेली वेळेत कामं, याच्यात तुम्हाला बदला 100% आलाय. बरं. म्हणजे काम केलंय आपण, ते आपण म्हणजे जी मेहनत केली, तुम्ही घेतली मेहनत, आम्ही घेतली, त्याचं आपलं श्रेय मिळालंय. चालतं. आणि भविष्यात बी पुढे दिसणारच त्याचं. हा, मग आता आपण वर्षभर सोबतच आहे, हो. आपल्याला उत्पादन काढायचं आणि चांगलं उत्पादन काढायचं आहे. आता फक्त सरांना आपल्याला निराश करायचं नाही, फक्त सरांची भेट आपलं होणे हो, गळ पण झाली आपण पाहिजे उत्पादन बस. काढणार आहे. हम्म? हा, आता पुढचं आपलं नियोजन आहे, गळ होणार नाही याच्याकडे, आतापर्यंत आणि याची आपले- मोठी सेटिंग जास्तीत जास्त लवकर साईज झाली म्हणजे गळ कमी होऊन जाते. चला आपण तिकडल्या चला, आपण ते बागेमध्ये बागा जाऊ. दाखवू आपण आता. तर हा छोटा बाग जिथं आपण आलेलो आहोत, इथंही 550-600 झाडसंख्या आहे. इथं
काय बदलाव वाटलं बरं? इथं या जमिनीचं पहिले असं होतं की याच्यामध्ये लवकर माल पकडत नव्हते 12 फुटच नव्हता हा बगीचा आहे ना. आता याचे झाडं बी ज्या औषधं फवारणी केली ते झाडं बी टवटवीत आली आणि झाडाची उंची हाईट पण वाढली आहे. हाईट वाढली, पानांची साईज पानाची साईज वाढली आणि पानाची जी लय विरळ पानं होते आम्ही आलो त्यावेळी. अशी मरगळीशी आली सारखी म्हाताऱ्या माणसारखी झाली होती अशी. आता चांगली ग्रीनरी वगैरे वाढून गेली, आता साईज एकदम झाड चांगली टवटवीत झाली. आहे आणि मालही चांगला आहे. याची आता तो एक चालेल, आता याच्या आपण साईजवर काम करणं सुरू करूया. पुढे साईजवर काम करू आणि जिथं समजा जे काही ब्लँक झाड आपण जे 25-30% झाडं पाठीमागे सर अजून त्याच्यावर आपण मिरग्याचं काम करू. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद गणेश. धन्यवाद.